बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. विरोधी पक्षाच्या वतीने 293चा जो प्रस्ताव आहे त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, दाओसच्या दौऱ्याचा मुद्दा आम्ही यात घातलाय. पण परवाच मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिले आणि उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलीही गुंतवणूक 5 वर्ष फलद्रूप होण्यासाठी लागतात. 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी त्यांनी 90% आपल्याकडं रेट हा उद्योग येण्याचा आहे, इतर राज्यांपेक्षा जास्त आहे, अशा काही सकारात्मक बाबी देखील सांगितल्या. आता 5 वर्षाचीच मुदत मागून घेतल्यामुळं किंवा असते असं सांगितल्यामुळं आम्ही ते काही कॉन्टेस्ट करत नाही. त्यामुळं तो वादाचा मुद्दा करण्याची इच्छा नाही, कारण मुख्यमंत्र्यांनीच सभागृहाला सांगितलेलं आहे. पण त्यांनी जाता जाता सांगितलं की उत्सव केला की लोकांपर्यंत पोचता येतं, चांगलं मार्केटिंग केलं की थोडासा दिखावा केला तरच आपण लोकांच्यापर्यंत पोचतो, म्हणजे मार्केटिंग चांगलं होऊ शकतं. आणि मला खात्री आहे की मंगेशजी, आपल्या सरकारचं मार्केटिंगचा हात दुसरा कोणी धरणार नाही. एवढं चांगलं मार्केटिंग म्हणजे काही कालांतरानंतर इथून मुक्त झाल्यानंतर MBA कॉलेजमध्ये मार्केटिंग हा विषय शिकवण्यासाठी देखील या सर्वांना बोलवलं जाईल असं मला वाटतंय. एवढं सुंदर मार्केटिंग आपलं आहे आणि त्याच्याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही. हाँ, मेरा पाठिंबा है उसको. जो दिखता है वो दिखाओ. आप जो भी दिखाते हैं मैं स्वागत करता हूँ. मैं कोई मुख्यमंत्री को विरोध नहीं कर रहा हूँ. वो जो दिखाना चाहते हैं, वो जो मार्केटिंग की उनकी स्किल है, उसकी सराहना काय म्हणतात, कौतुक करतोय, स्तुती करतोय की त्यांचं कौतुक आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.